सारा रात सोया नहीं, सुबह मुझे सोने दो, नींद पूरी हुई नहीं, ख्वाब पूरे होने दो। त्याचं बड्डे केक अंकल द्यायचे ते सांगितलं देतो ना आता लगेच द्यायचे. माझे 50 रुपये त्याच्याकडे आहेच आणि माझे 500 रुपये तुझ्याकडे दे. काय लिहिलं होतं रे? एडिटर मी तेच बोललो होतो. आपण भाषण दे. गले में खिच खिच हो तो विक्स लो. निघ ना सेंटरला येऊ दे ना मग. हा आमच्या इथे या ठिकाणी जो भाषण देतो ना तो सेंटर मध्ये उभा राहतो. जमलेल्या ज्याच्या घरी कार्यक्रम आहे तो सेंटरला. कार्यक्रम तर त्याच्या घरी. मरना तेरे को डर नहीं लगता? दादा तुम्ही बोला. हा आता कसं आज या ठिकाणी आपण सगळे अशा व्यक्तीच्या वाढदिवसासाठी जमलोय की आमच्या उद्योजक मित्र आमचे पैठणकर जे रील्स आपण बघतात सगळे त्या टीमचा एक अविभाज्य घटक आहे. ते काय करतात व्हिडिओ शूटिंग एडिटिंग हे खूप महत्वाचं काम आहे. ऐका ना, तुमचं प्रोजेक्शन थोडंसं वाढवा, कारण ते प्रोजेक्शन वाढणं लय महत्वाची गोष्ट आहे. तर या ठिकाणी आपण आता केक कापू. त्यांना जायचं लोणीला. हो तुमच्या मामा. हो, त्यांना खूप वेळ होतोय, आपल्याला कळतंय. आपण त्यांचा जो अमूल्य असा जो वेळ आहे तो कारणी लावू आणि त्यांचा बर्थडेचा कार्यक्रम मी करण्याला पळत पळत आलोय रे. कापा ना त्यांच्या बर्थडेचा कार्यक्रम या लावू ठिकाणी आणि आपण त्यांच्या बर्थडे निमित्त एक दिवस आपण कारणाला जाऊ. चालेल, कारण कोणाचे असो आपण जाऊ. हा कारणाला जाऊ. व्हेज खाऊ. हेच खाऊ. बार दिन ये आए, बार बार दिन ये आए, तुम जियो हजारों साल, ये मेरी है आरज़ू. हॅपी बर्थडे. गुड मॉर्निंग गाईज. आजच्या ब्लॉगची स्टार्टिंग होत आहे लोणीपासनं आणि काल रात्री आपण दुकानात बर्थडे सेलिब्रेट वगैरे करून आलो होतो लोणीला. मामाकडे डायरेक्ट गाडी इथे खाली लावलेली आहे. तर सकाळी उठून आवरलं वगैरे आहे सगळं. आता नाश्ता बिष्टा करू आणि सरळ एकदम स्पॉट फिरायचे आहे तिथं जाऊ. काय रे जा आंघोळ कर ना. नाही का बरं? काय हो का? ठीक आहे. तर मग चला आता आवरलं हे सगळं. आता नाश्ता वगैरे करू आणि सरळ जाऊ. तुम्हाला दाखवलं कुठून बघायचं 2-3 स्पॉट आहे. तर चला भेटूया गाडीत. झालं पिशव्या ठेवतो गाडीत. थंडी होई वरतून माझा शर्ट पण ओलला आहे नाही का. सामान टाकतो, गाडी बिडी पुसतो थोडी नाही का, फिर चलेंगे. थंडी वाजते. थंडी तसं आहे का गार हवा ते पूर्ण झाडं झुडं आहे ना. सगळ्या शेतीचा एरिया तो. हा जो बंगला आहे ना याच्या मागं पूर्ण शेती आहे. पूर्ण थंड वातावरण राहतं. थंडी वाजते होई. कपडे घेऊ गाडी पुसू. आलो होतो यात्रेमध्ये म्हसोबा दर्शन घेण्यासाठी. गाडी लावलेली आता बस स्टॉपवरती त्या कोपऱ्यात झाडाखाली आणि हे बस स्टॉप आहे लोणीचं. आता जाऊ इथून मध्ये पाहिजे रस्ता आहे. चला सगळी यात्रा वगैरे मंदिर हे मंदिर आहे. आपण आलो सेकंड लोकेशनवर. आपल्या गाडी इथून दिली. इथं पाण्याच्या टाक्या वगैरे आहे आणि इथून वरती जायला रस्ता आहे. आपण आलो आता लोणे माता मंदिरात. इथून वरती गेलं की वरती तिथं मंदिर आहे. तिथं मंदिर आहे तिथं जाऊ आता. बघू दर्शन. शांत वातावरण, शांत परिसर आहे. सगळं मोकळं आहे इथं. चला बघूया.